नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर शासनामार्फत आलेली आहे। किसान क्रेडिट कार्ड याच्या मार्फत शेतकऱ्यांना लाभ दिले जाणार आहे। याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर शासनाने असा नवीन GR देखील या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। तर हा GR पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा लागू केल्याने पशुपालकांना खेळत्या भागभांडवलावरील व्याजदरात 4% सवलत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय या विभागामार्फत हा GR निर्गमित केलेला आहे। तर याच्यामध्ये कोणती अशी संपूर्ण माहिती किसान क्रेडिट कार्ड याच्याबाबत कोणती माहिती दिलेली आहे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आणि याच्या मार्फत कोणते लाभ अशा पशुपालकांना दिले जाणार आहे ते देखील आपण पाहून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। तर या दिलेल्या GR मधील प्रस्तावना पहा। महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने सन 2028 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्यासाठी सादर केलेल्या पथदर्शी आराखड्यानुसार सदर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक सल्लागार परिषदेने जे घटक उत्पन्न वाढीस चालना देऊ शकतील असे 8 घटक सुनिश्चित केले असून त्यामध्ये कृषी व संलग्न या घटकांचा समावेश आहे। तसेच निधी आयोगाने सन 2021च्या अहवालात पशुसंवर्धन व्यवसायापासून देशाच्या तसेच राज्याच्या सकल उत्पादनात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे। पशुपालकांना भेडसावणाऱ्या कृषी वीज दराच्या तुलनेत जास्त वीज दर, सोलर एनर्जीसाठी अनुदानाचा अभाव, ग्रामपंचायत कर, शेती कर्जाच्या व्याज दराच्या तुलनेत अधिक व्याज दराची आकारणी या अडचणींचे निराकरण झाल्यास पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशुजन्य उत्पादनात वाढ होईल। व्यावसायिक नफ्यात वाढ तसेच स्पर्धात्मक वातावरण यामुळे पशुजन्य उत्पादित बाबीस मूल्यवर्धन साखळीची निर्मिती, शेतीप्रमाणे गट पद्धतीने पशुसंवर्धन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यासारख्या बाबींमध्ये आपोआप वाढ होईल। ही बाब विचारात घेऊन या ठिकाणी शासनाने पशुसंवर्धन व्यवसाय कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आल्याने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर खेळत्या भांडवलावरील घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याज दरात 4% सवलत लागू करण्यासाठी या ठिकाणी या GR मार्फत शेतकऱ्यांना दिले गेले आहे। तर या शासनाने दिलेल्या GR मधील थोडे निर्णय आपण पाहून घेऊया। यासाठी पात्रता काय असणार आहे आणि कोणते लाभ दिले जाणार आहे। पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा लागू करण्यात आल्याने किसान क्रेडिट कार्ड धारकांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँक यांच्यामार्फत पशुपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीचे कर्जावर 4% व्याज दर सवलत देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासनाने येथे मान्यता दिलेली आहे। यासाठी पात्रतेची काय निकष आहेत ते पहा। प्रकल्पधारकाने केंद्र, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा। पशुपालन प्रकल्पामधील सर्व पशुधनाची NDLM अर्थात भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे। व्याज परतावा सवलत पुढील प्रमाणे असणार आहे। कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच हे अनुज्ञेय राहणार आहे। याच्यामध्ये 25,000 मांसल कुक्कुटपक्षी, 50,000 किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुटपक्षी असणार आहे, 45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट, 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी शेळी गोठा आणि 200 किंवा त्यापेक्षा कमी वराह। पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे हे आवश्यक राहील या ठिकाणी स्पष्ट केले आहे। सदर योजनेच्या निकषाप्रमाणे तसेच त्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलास अनुसरून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे हे लाभार्थ्यांवर बंधनकारक राहणार आहे। 4% व्याज दर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी सोडवण्याकरिता याच्यासाठी नेमणूक केली आहे। जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्याशी समन्वय साधून जिल्ह्यातील पशुपालकांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपायुक्त असतील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांचे संबंधित जिल्हा हे समन्वयक म्हणून काम पाहतील। पशुपालकांना हे देण्यात येणारे जे लाभ आहे, व्याज दरात जो परतावा आहे याच्या सवलतीसाठी देण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची जी व त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्याची कार्यवाही आहे ते सहकार विभागाने करावी। या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेल्या कर्जास लागू राहणार आहे। हा शासन निर्णय 10/7/2025 रोजी पार पाडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाचा अनुसरून हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या तारखे
तारखेपासून जे याच्यामध्ये 4% व्याजामध्ये परतावा करण्यासाठी सवलत दिली गेलेली आहे, या तारखेपासून सर्व पशुपालकांना याचा लाभ दिला जाणार आहे. तर अशी महत्त्वाची अपडेट शासनामार्फत या GRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली गेली आहे. महत्त्वाची अशी माहिती होती. तरी सर्व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा. व्हिडिओला देखील लाईक करा. जर तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट देखील करत चला. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब देखील केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा, कारण अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती भेटत राहते. चला तर भेटूया मित्रांनो पुढील अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.